बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। या टप्प्यात 11 नोव्हेंबरला 20 जिल्ह्यातल्या 122 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला आता वेग येत असून आज भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा प्रचार सभांना संबोधित करणार आहेत। इंडी आघाडीची संयुक्त वार्ताहर परिषदही आज नियोजित आहे। बिहार विधानसभा निवडणुकांसाठी इंडी आघाडीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं। प्रत्येक घराला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आता जीविका दीदींबाबत एक मोठी घोषणा केली आहे। निवडणूक जिंकल्यानंतर जीविका दीदींना मासिक 30,000 रुपये वेतन दिलं जाईल अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे। यासोबतच जीविका दीदींच्या कुटुंबियांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे। राजदच्या निवडणूक जाहीरनाम्यावर भाजपाने टीका केली आहे। बिहारमध्ये नितीश कुमार सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना सुरू आहेत। महिला सक्षमीकरणासाठी रालोआचा पद्धतशीर, सातत्यपूर्ण आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे असं भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या